डेक्कन ओडिसी महाराष्ट्रातील पर्यटन विकासासाठी भारतीय रेल्वे आणि MTDC यांनी पॅलेस ऑन व्हीलच्या धर्तीवर सुरू केलेली ही गाडी महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेला साजेसा असा राजेशाही थाट आणि सर्व पंचतारांकित सोयीसुविधांच्या भव्यतेने नटलेल्या या डेक्कन ओडिसीतील प्रवासाचा अनुभव आज आपण घेणार आहोत। चला तर माझ्यासोबत या अद्भुत सफरीवर। डेक्कन ओडिसीच्या अनोख्या सफरीची सुरुवात होते ती मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून। डेक्कन ओडिसीत सफरीसाठी आलेल्या सर्व पर्यटकांचं मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत केलं जातं। परदेशी पर्यटकांबरोबरच भारतीयांनाही याचं अप्रूप होतं। प्लॅटफॉर्मवर पोहोचल्यापासून डेक्कन ओडिसीतील स्टाफकडून होणारं आदरातिथ्य मनाला स्पर्श करून जातं। प्लॅटफॉर्मवर उभी असलेली डेक्कन ओडिसी तुमच्यासाठी सज्ज असते, मात्र आज जाण्यापूर्वी तिचं बाह्य दर्शन तुम्हाला खिळवून ठेवतं। प्रत्येक कोचच्या नावाला साजेशी अशी राज्यातील पर्यटन स्थळं, मंदिरं, कला, संस्कृती याचं प्रतिबिंब या चित्रातून दिसतं। यानंतर सुरू होतो चाकावरच्या पंचतारांकित हॉटेलमधून शाही प्रवास। त्यामुळेच हिला ट्रेन सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। डेक्कन ओडिसीला 21 कोच असून त्यातील 10 डिलक्स कोचमध्ये 40 डिलक्स रूम आहेत। त्यामध्ये 80 पर्यटक राहू शकतात। या कोचेसना दिलेली नावंही राज्यातील संस्कृतीची ओळख करून देणारी अशीच आहेत। वारी, अभंग, तीर्थ, गुफा अशी डिलक्स कोचची नावं आहेत। 5 स्टार हॉटेलमध्ये मिळणाऱ्या सर्व सोयी सुविधा इथं आहेत। वायफाय पासून टीव्ही पर्यंत आणि तुमच्या दिमतीला असणाऱ्या अटेंडंट पर्यंत तुमच्या गरजा ओळखून सर्व काही तुमच्या रूम मध्ये देण्याचा प्रयत्न केला गेलाय। या ट्रेनमधील प्रत्येक कोचमध्ये 4 डिलक्स रूम्स आहेत, ज्यांची रचना जी आहे ती अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे। एका कोचमध्ये ह्या 4 रूम्स ज्या आहेत त्या एका ओळीनं असलेल्या दिसून येत आहेत। या डिलक्स रूम पैकी एका डिलक्स रूमचा आपण आढावा घेतोय। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की डबल बेडचं हे रूम्स आहे, ज्या ठिकाणी जे टॉयलेट जे आहे ते या ठिकाणी अटॅच आहे। या बेडरूममध्ये टीव्ही आहे, त्याचबरोबर या ठिकाणी रायटिंग टेबल आहे। तर ही संपूर्ण सजावट जी आहे ती अत्यंत आकर्षकरित्या करण्यात आलेली आहे। डेक्कन ओडिसीतील दुर्ग आणि किनारा या 2 कोचमध्ये 4 प्रेसिडेन्शियल रूमही आहेत। राजेशाही थाटाचाच एक भाग असलेली म्हणजे प्रेसिडेन्शियल सूट। हा एका कोचमध्ये 2 केवळ प्रेसिडेन्शियल सूट आहेत आणि यासाठी थोडी अधिक रक्कम या ठिकाणी मोजावी लागते। सोफा कम बेड या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी 4-5 माणसं बसून या ठिकाणी चर्चा करू शकतात। त्याचबरोबर जर फॅमिली असेल, त्यांची मुलं असतील तर त्यांच्यासाठी या ठिकाणी झोपण्याची व्यवस्था देखील आहे। अशा पद्धतीने हा बेड जो आहे तो ओपन होऊ शकतो आणि त्यामुळं ह्याचं रूपांतर हे एका बेडरूममध्ये होऊ शकतं। एक टॉयलेट ठेवण्यात आलेलं आहे, ज्या ठिकाणी जर मुलं असतील तर त्याचा उपयोग होऊ शकतो। शॉवर सहित संपूर्ण अत्याधुनिक सुविधा ज्या आहेत त्या या ठिकाणी असणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी एक कपाट देखील ठेवण्यात आलेलं आहे, ज्यासाठी कपडे वगैरे ठेवण्यासाठी वापर होऊ शकतो। रायटिंग टेबल आहे, रायटिंग टेबलबरोबरच टीव्ही आहे। जो महत्त्वाची बेडरूम जी आहे ती माझ्या मागं आहे। यामध्ये जाताना या ठिकाणी देखील कपाट आहे। इकडे जे तुम्हाला पाहायला मिळते ती ही मुख्य बेडरूम जी आहे, या ठिकाणी डबल बेड असलेले तुम्हाला पाहायला मिळते। जास्तीत जास्त कपल्स लोक जे आहेत हनीमून करता येणारे जे आहेत ते ही रूम जी आहे ते बुक करतात आणि इथली जी सजावट आहे, अंतर्गत सजावट जी आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं करण्यात आलेली आहे। या ठिकाणी देखील ही जी खिडकी आहे ती ह्या खिडकीतून तुम्ही बाहेर ट्रेनमधून जाताना पाहू शकता। डिलक्स आणि प्रेसिडेन्शियल 88 पर्यटकांची राहण्याची आणि प्रवासाची सोय इथं आहे। या अनोख्या सफरीवर असलेल्या पर्यटकांच्या दिमतीला डेक्कन ओडिसीचा 40 जणांचा स्टाफ सेवेत असतो, जो तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नाही। डेक्कन ओडिसीमध्ये उत्सव आणि वावर ही 2 रेस्टॉरंट असून पंचतारांकित हॉटेलला लाजवेल अशी ही रेस्टॉरंट आहेत। या रेस्टॉरंटमध्ये तब्बल 68 जणांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। सुखदायक प्रवासाबरोबरच लज्जतदार जेवणाचा आस्वाद ही डेक्कन ओडिसीतील पर्यटकांसाठी दुहेरी पर्वणीचा आहे। सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत देश विदेशातील विविध पदार्थांची चव इथं चाखायला मिळते, परंतु यातील कोणताही पदार्थ दुसऱ्या दिवशी रिपीट केला जात नाही। रोज वेगळ्या नव्या पदार्थांची मेजवानी पर्यटकांना दिली जाते। पंचतारांकित अशा या दोन्ही रेस्टॉरंटची अंतर्गत सजावट अत्यंत सुंदर असून इथं बसून जेवणाचा आनंद घेणं म्हणजेच वेगळीच अनुभूती असते।
या सफरी दरम्यान तुमचा सर्वाधिक वेळ हा तुमच्या रूम नंतर रेस्टॉरंटमध्ये जातो। या रेस्टॉरंटमध्ये पदार्थाची चव चाखण्याची संधी तुम्हाला इथे मिळते आणि त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागत नाही। महाराष्ट्रीयन पदार्थांबरोबरच राजस्थानी, साऊथ इंडियन डिशेस, युरोपियन, इटालियन, फ्रेंच, थाई अशा विविध पद्धतीच्या डिशेस या रेस्टॉरंटमध्ये मिळतात। विशेष म्हणजे बहुतांश परदेशी पर्यटक भारतीय पदार्थावरच ताव मारताना दिसतात। चालत्या ट्रेनमध्ये आणि तेही पंचतारांकित रेस्टॉरंटमध्ये आजूबाजूचा निसर्ग पाहत जेवणाचा आस्वाद घेण्याची मजा केवळ डेक्कन ओडिसीमध्येच मिळू शकते। डेक्कन ओडिसीतील या सगळ्या पर्यटकांच्या नाश्ता आणि जेवणाची जबाबदारी इथल्या 2 किचनवर अवलंबून असून यामध्ये 12 शेफ काम करतात। पर्यटकांनी मागितलेला कुठलाही पदार्थ तयार करून देण्याची त्यांची तयारी असते। प्रवासादरम्यान उत्कृष्ट प्रकारचं भोजन पर्यटकांना दिलं जातं, त्यासाठी सर्वोत्तम साहित्य निवडलं जातं। खाद्यपदार्थ बनवण्यापासून ते सर्व्ह करण्यापर्यंत हायजीनची काळजी घेतली जाते। संपूर्ण प्रवासादरम्यान पर्यटकांना बाटलीबंद पाणी दिलं जातं। हर ट्रिप चालू होने के पहले या मतलब जैसे 6 महीने भाई हमारा सीज़न चालू होता है तो 6 महीने जब चलना है उसमें हम 1 या 2 बार क्वालिटी चेक्स के लिए हमारे प्रोडक्ट्स को खुद पैक करके लैबोरेटरीज में भेजते हैं ताकि वो चेक करें एंड फिर वो हमको फीडबैक देते हैं। अगर फिर उसमें हमको कुछ चेंज करना होते हैं हम रेसिपी में या हमको कोई हमारा सप्लायर भी चेंज करना पड़े तो हम कर लेते हैं। त्यांना खाद्यपदार्थ इतके आवडतात की ते आमच्याकडून जाताना रेसिपीज घेऊन जातात अँड एकदा जर एक डिश दिली तर ते रिपीट ऑर्डर मागितल्याशिवाय राहतच नाही, म्हणजे 2-3 वेळेस ते रिपीट ऑर्डर घेतच राहतात। खूप आवडतं त्यांना फूड। डेक्कन ओडिसीतून पर्यटन करणाऱ्यांमध्ये परदेशी पर्यटकांची संख्या अधिक असते, त्यामुळे इथे एका कोचमध्ये बारही आहे। बारमध्ये 30 जणांची बसण्याची व्यवस्था आहे। डेक्कन ओडिसी ट्रेनमध्ये 2 रेस्टॉरंट आणि 1 बार आहे। गेटवे नावाचा हा बार आहे, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची ड्रिंक्स जी आहेत ती उपलब्ध आहेत, परंतु या बारमध्ये ज्यूस देखील उपलब्ध आहे। डेक्कन ओडिसीत एक स्पा कोचही आहे, ज्यामध्ये महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या अशा 2 मसाज रूम आहेत, जिथे प्रवास करत असतानाच पर्यटकांना मसाज करून घेता येतो। स्पा कोचमध्ये महिलांसाठी ब्युटी पार्लरची खास व्यवस्था करण्यात आली आहे। रोज व्यायाम करणाऱ्यांसाठी इथे एक छोटी जिम देखील आहे। जिम फ्री असली तरी मसाज आणि ब्युटी पार्लरसाठी मात्र वेगळे पैसे मोजावे लागतात। डेक्कन ओडिसीत पंख नावाचा कॉन्फरन्स हॉल आहे, जिथे टाइमपास करण्यासाठी भरपूर वाव आहे। या दूरवरच्या प्रवासात तुम्हाला कंटाळा आला तर या ट्रेनमध्ये कॅरम खेळण्याची देखील व्यवस्था आहे। कॅरम बरोबरच तुम्ही ही जी कोच आहे या कोचमध्ये तुम्हाला मनोरंजनाच्या विविध सोयी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। कॅरम बरोबरच तुम्ही इथं चेस खेळू शकता, गप्पा मारू शकता आणि त्याचबरोबर या ठिकाणी पुस्तकं ठेवण्यात आलेली आहेत, त्या पुस्तकांचं वाचन देखील करू शकता। कोणत्याही प्रवासादरम्यान थकवा जाणवतो, मात्र संपूर्ण वातानुकूलित असलेल्या डेक्कन ओडिसीतून प्रवास करताना थकवा अजिबात जाणवत नाही। या सफरीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पर्यटन स्थळावर डेक्कन ओडिसीतील पर्यटकांचं जल्लोषात स्वागत केलं जातं। औरंगाबाद स्टेशन असो किंवा नाशिक स्टेशन, पारंपरिक पद्धतीनं होणारं स्वागत पाहून विदेशी पर्यटक भारावून जातात। तसंच या जल्लोषात पर्यटक देखील हिरिरीनं भाग घेताना दिसतात। स्टेशन ते पर्यटन स्थळ या प्रवासासाठी एसी लक्झरी बस तैनात असते, ज्या बसमध्ये MTDCचा एक गाईडही असतो, जो पर्यटन स्थळाविषयी माहिती देतो। ही सफर अत्यंत रंजक होत जाते। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। परदेशी पर्यटकांना ही ज्याची सर्वाधिक भुरळ पडते अशी वेरूळची लेणी पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत। हिंदू, बौद्ध आणि जैन लेण्यांचा संगम या ठिकाणी पाहायला मिळतो। वेरूळच्या लेण्यातील सौंदर्य पाहण्यापूर्वी समोरच्या बाजूला नव्यानं साकारण्यात आलेलं अत्यंत भव्य दिव्य अशा वेरूळ पर्यटन केंद्राला भेट द्यायला हवी। जपानच्या जायका कंपनीच्या अर्थसहाय्यानं सुंदर अशा या केंद्रात वेरूळच्या लेण्यांचा माहितीपट दाखवला जातो। तसंच वेरूळच्या लेण्यांची हुबेहूब प्रतिकृतीही इथे साकारण्यात आली आहे। यानंतर वेरूळची लेणी प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव काही वेगळाच असतो। एकाच दगडातून कोरण्यात आलेली ही लेणी पाहिल्यानंतर अचंबित व्हायला होतं। 5व्या आणि 6व्या शतकातील ही लेणी अजूनही चांगल्या पद्धतीनं जतन करून ठेवली आहे। बौद्ध, हिंदू आणि जैन तिन्ही धर्माचा पौराणिक इतिहास या लेण्यांमधून समजतो। या लेण्यांमधील कैलास मंदिर तर कलेचा उत्कृष्ट नमुना आहे। एकाच दगडात परंतु कळसाकडून पायथ्याकडे कोरण्यात आलेलं हे कैलास मंदिर
सुमारे 150 वर्षांच्या कालावधीत कारागिरांच्या 7 पिढ्या खर्च करून हे मंदिर जे आहे ते कोरण्यात आलेलं आहे. या मंदिरावर कोरण्यात आलेल्या या लेण्यांमधून महाभारत आणि रामायणाची कथा सांगण्यात आली आहे. यानंतर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यापूर्वी जायका कंपनीच्या सहकार्यानं कोट्यावधी रुपये खर्चून इथंही अजिंठा पर्यटन केंद्र साकारण्यात आलंय. अजिंठ्याची ही सर्व लेणी जगाला शांततेची शिकवण देणाऱ्या गौतम बुद्ध यांच्या जीवन कार्यावर आधारित आहेत. 1,500 वर्षापूर्वीचा हा अनमोल ठेवा देशाची एक राष्ट्रीय संपत्ती म्हणून ओळखला जातो. 1819 मध्ये मद्रास रेजिमेंटचे जॉन स्मिथ यांना वाघाची शिकार करत असताना अजिंठ्याची लेणी सर्वात पहिल्यांदा दिसली आणि त्यानंतर ती जगासमोर आली. अत्यंत घनदाट जंगलात कोरण्यात आलेल्या या लेण्यांवर प्रदूषणाचा परिणाम टाळण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले जातात. ही लेणी पाहण्यासाठी दरवर्षी 35,000 परदेशी पर्यटक इथे येतात, तर देशातील 10 लाख पर्यटकही या लेण्यांना भेट देतात. अत्यंत निसर्गरम्य परिसरात कोरण्यात आलेली ही लेणी वारंवार पाहूनही मन समाधान न होणारी अशीच आहेत. औरंगाबाद शहरात फेरफटका मारताना जगप्रसिद्ध पैठणीसाठीचा मोह परदेशी महिलांनाही आवरता आवरत नाही. अजिंठ्याला भेट दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पर्यटकांना नाशिकच्या गोदा घाटावरील विविध मंदिरं दाखवली जातात. 12 वर्षांनंतर येणारा कुंभमेळा काही दिवसांपूर्वीच संपला असला तरी भाविकांची नाशिकमधील गर्दी अजूनही कायम आहे. परदेशी पर्यटकही भारतीय भाविकांप्रमाणे इथल्या धार्मिक वातावरणात मिसळून जातात. नाशिकचं प्रसिद्ध काळाराम मंदिर पाहिल्यानंतर मोर्चा वळतो नाशिक ज्यासाठी प्रसिद्ध आहे अशा वायनरीकडे. इथं पर्यटकांना आल्याबरोबर विविध प्रकारची वाईन सर्व्ह केली जाते. त्यानंतर वाईन कशी तयार केली जाते याची प्रक्रिया दाखवण्यात येते. महाराष्ट्राचं हे सौंदर्य आणि डेक्कन ओडिसीचा अनुभव पर्यटकांसाठी अविस्मरणीय, परदेशी पर्यटक तर अक्षरशः भारावून जातात. Special things from India also. We tried Indian food every day. The only difference I think with Indian spicy food is the spicy. Deccan Odyssey is like magic. You know, you just get inside and the stuffs are so welcoming. You really feel like at home. Then you have a room, but your room is moving with you. I think that for someone that comes to this state of Maharashtra, to miss these two places would be a real disappointment. I feel that these two areas are the absolute highlights. 2004 पासून सुरू झालेल्या डेक्कन ओडिसीचं हे 12वं वर्ष असून या कालावधीत इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, जपान या देशातील पर्यटकांनी डेक्कन ओडिसीतून प्रवास केलाय. विशेष म्हणजे परदेशी पर्यटकांसोबतच देशातील पर्यटकांची संख्या हळूहळू वाढत चालली आहे. कृष्णात पाटील, झी मीडिया, औरंगाबाद. 2004 मध्ये MTDC आणि भारतीय रेल्वेनं सुरू केलेल्या डेक्कन ओडिसीचे टूर ऑपरेटर म्हणून काम पाहत आहे कॉक्स अँड किंग्झी कंपनी. ऑक्टोबर ते एप्रिल या दरम्यान महाराष्ट्राबरोबरच उत्तर भारतातही डेक्कन ओडिसीचे 7 रात्री आणि 8 दिवसाचे टूर पॅकेजेस उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात मुंबईपासून सुरू होणारी ही टूर नाशिक, अजिंठा वेरूळ, कोल्हापूर, गोवा आणि रत्नागिरी करून मुंबईला संपते. याचबरोबर उत्तर भारतातील पर्यटन स्थळांचा समावेश असणारी काही टूर पॅकेजेस आहेत. 7 रात्री आणि 8 दिवसाचे ही टूर पॅकेजेस सध्या स्पेशल ऑफरमध्ये दोघा व्यक्तींसाठी 2.25 लाख रुपयात उपलब्ध असून परदेशी पर्यटकांसाठी मात्र वेगळे दर आहेत. 2 परदेशी पर्यटकांसाठी हेच टूर पॅकेज 5.5 ते 6 लाख रुपयांपर्यंत आहे. या पॅकेजमध्ये डेक्कन ओडिसीतून पूर्ण प्रवास, नाश्ता, जेवण, अल्कोहोल, साईट सीइंग समाविष्ट आहे. या सफारीसाठी थोडे जास्त पैसे मोजावे लागत असले तरी डेक्कन ओडिसीतून सफर करण्याचा अनुभव पैशात मोजता येणारा नाही. हा अनुभव म्हणजे पैसे वसूल करणारा आहे. हमारा जो सॉफ्ट स्किल्स है, जो हम हॉस्पिटैलिटी देते हैं, वो सबसे ज़्यादा हमारी खासियत है. ट्रेन तो सब इंडियन रेलवेज़ का है, अंदर से सबसे सुंदर बनाया हमने, बहुत लग्जूरियस बनाया है, लेकिन जो हम सर्विसेज देते हैं उसमें सबसे ज़्यादा फोकस रहता है और वो सबसे हमारा जो फीडबॅक आता है गेस्ट से वो सबसे पॉझिटिव्ह उसी से आता है. आम्ही जास्तीत जास्त महाराष्ट्र जगभरातल्या पर्यटकांकडे पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत या डेक्कन ओडिसी ट्रेनच्या माध्यमातून आणि प्रतिसाद आम्हाला चांगलाच मिळतो आहे. डेक्कन ओडिसीचा हा प्रवास संपत असतानाच सर्व पर्यटकांना बॉलिवूड डान्सची पर्वणीही अनुभवायला मिळते. प्रवास कोणताही असो
तो कधी एकदा संपेल याची आपण वाट पाहत असतो, परंतु डेक्कन ओडिसीतील प्रवास मात्र कधीच संपू नये असं वाटत राहतं. अशा या अद्भुत सफरीचा आनंद प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी घ्यायलाच हवा. या कार्यक्रमात इथंच थांबूयात. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.